बुलेटिनमध्ये घेऊया दुपारच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंनी मोठं वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री आणि अजित पवार घेतील तो निर्णय मान्य असेल, राजीनामा द्यायला सांगितला तर राजीनामाही देईन असं धनंजय मुंडे म्हणाले। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला दिल्लीत होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे, कारण धनंजय मुंडे पहाटे दिल्लीत पोहोचले। मुंडेंच्या अचानक दिल्ली दौऱ्याचं कारण काय असा सवाल उपस्थित होतो। आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची गुप्त बैठक होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। दिल्लीतील या बैठकीतच धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 50 दिवस पूर्ण झाले, पण असूनही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाहीये। आंधळे असूनही गायब असल्यानं नव्या चर्चांना उधाण आलं। विरोधक मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतच राहतील, पण बीड हत्या प्रकरणामध्ये काही सिद्ध होत नाही तोपर्यंत काय करायचं ते अजितदादा पाहतील, अशी प्रतिक्रिया धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। या प्रकरणाची ईडीनं स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी करणारी एक याचिका आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार असल्याची घोषणा केली। मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये दर 2 महिन्यांनी जनता दरबार आयोजित करणार असं गणेश नाईक यांनी जाहीर केलंय। शिंदे गटाचे डहाणूचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा घातपात झाल्याचा पोलिसांना संशय आहे। फरार आरोपी आणि अशोक धोडी यांच्या शोधासाठी 6 पथकं रवाना करण्यात आली आहेत। भाजप हा देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष बनलेला आहे। 31 मार्च 2024 पर्यंत आकडेवारीनुसार त्याच्या या पक्षाकडे 7113 कोटी रुपयांचा निधी आहे, तर काँग्रेसकडे फक्त 857 कोटींचा निधी आहे। पुण्यातील जीबीएस आजाराच्या तपासणीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक दिल्लीतून पुण्यात दाखल झालंय। यावेळी नांदेड सिटीमध्ये ग्रामस्थांचा आक्रोश पाहायला मिळाला। पथकानं घराघरात जाऊन पाहणी करावी अशी मागणी करत ग्रामस्थांनी पथकाला घेराव घातला। पुण्यापाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जीबीएस आजारानं शिरकाव केला आहे। 3 जणांना जीबीएसची बाधा झाली आहे। यामध्ये 2 महिलांसह एका 10 वर्षीय मुलीचा समावेश आहे। घाटी रुग्णालयात तिघींवरही उपचार सुरू आहेत। जीबीएस बाधित क्षेत्रामध्ये पुणे पालिकेकडून सर्वेक्षण सुरू आहे। यासाठी 85 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। घरोघरी जाऊन पालिकेकडून सर्वेक्षण केलं जात आहे। जीबीएस आजाराचा आढावा घेण्यासाठी सेंट्रल कमिटी पुणे दौऱ्यावर आहे, तर रुग्णालय आणि पाणी पुरवठा विहिरीची पाहणी केली जाणार आहे। पुण्यामध्ये जीबीएस या आजाराचे 111 रुग्ण सापडल्यानंतर मुंबई पालिका अलर्ट मोडवर आली आहे। पालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील पालिका रुग्णालयामध्ये 150 आयसीयू बेडची व्यवस्था केली। मुंबई पालिकेच्या जलशुद्धीकरणामध्ये बिघाड झाल्यानं मुंबईकरांना अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप केला गेला होता, मात्र पालिकेनं हे सर्व आरोप मंगळवारी फेटाळून लावले। तर मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेला स्वच्छ पाण्याचाच पुरवठा केला जातोय असा दावा पालिकेनं केला। पुणेकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे। पुण्यामध्ये जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली नाहीये। आतापर्यंत शहरात एकूण 111 संशयित रुग्ण आहेत। जीबीएस रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयामध्ये विशेष व्यवस्था करावी अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। तर फडणवीसांनी जीबीएस आजाराबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आढावा घेतला। जीबीएसच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये संशयित 5 रुग्ण आढळलेले आहेत, त्यातील 1 रुग्ण बरा झालाय। सध्या उपचार घेत असलेले 4ही जीबीएसचे संशयित रुग्ण जिल्ह्याबाहेरचे आहेत, तर औषध आणि यंत्रांसाठी 2 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। कोल्हापुरात माजी आमदार प्रकाश आवाडे वसुलीसाठी आक्रमक झाल्याचं दिसून आलंय। हुपरी रोडवरील अभिषेक मिल्समध्ये आवाडेंनी प्रवेश नाकारल्यानं कुलूप तोडून आवाडे आत शिरल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 90,000 हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे। ज्वारीचं पीक बहरल्याला शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून येत आहे, कारण ज्वारीचं पीक बहरलंय।
मौनी अमावस्येनिमित्त कराडच्या कृष्णा कोयना नदीच्या पवित्र प्रीती संगमावर भाविकांनी अमृत स्नान करण्यासाठी गर्दी केली। विधिवत पूजा करत नागरिकांनी शाही स्नान केलं। बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गर्भवती महिलेनं 9व्या महिन्याची सोनोग्राफी केली, त्यानंतर तिच्या पोटातील बाळाच्या पोटामध्ये सुद्धा बाळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तर या अहवालानंतर डॉक्टरही अचंबित झाले। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असा इशारा अजित नवलेंनी दिलाय। देणगीदार, कॉर्पोरेट भागीदार आणि ठेकेदारांच्या हितासाठी महामार्गाचा घाट घातला जातोय असा आरोपही अजित नवलेंनी केला। मौनी अमावस्येनिमित्त नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली। मौनी अमावस्येला तीर्थस्थळी स्नान करण्यासाठी मोठी परंपरा आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गालगत असणाऱ्या अतिक्रमणावर प्रशासनानं कारवाई केली आहे। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 6 जेसीबींच्या सहाय्यानं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलं। देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जन्मोत्सव सोहळा 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सुरू झालाय। तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरासमोर भक्ती साधना सुरू आहे। संपूर्ण देहूगाव या भक्ती सागरात न्हाऊन गेले। कोल्हापूरच्या आजरा परिसरामध्ये हत्तींनी धुमाकूळ घातलाय। अनेक वाहनांच्या नुकसानी केलेले आहे, त्याचबरोबर पिकंही उद्ध्वस्त केली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि वन विभागानं कारवाई करावी अशी मागणी केली जाते। आता मनसेच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये राज ठाकरेंच्या आदेशानंतर महिलांसाठी ही कक्ष असणार आहे। मराठीबरोबरच मराठी महिलांनी मदत केली जाणार आहे। खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये एका मोठ्या कंपनीच्या ठेकेदारानं ठेकेदारीमध्ये काम करणाऱ्या शेकडो परप्रांतीय कामगारांना एका बंद कारखान्यामध्ये अक्षरशः गुलामांसारखं डांबून ठेवलं होतं। याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री त्या ठिकाणी जाऊन ठेकेदाराच्या कुकर्माचा पर्दाफाश केला। नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी नुकतीच क्वालिटी कंट्रोल विभागाची पाहणी केली। या भेटीदरम्यान त्यांनी नाशिक शहरातील विविध विकास कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासोबतच गुण नियंत्रण विभाग कशा पद्धतीनं कामकाज करताय याची सविस्तर माहिती घेतली। हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये पडताळणी सुरू आहे। कृषी विभागाचं पथक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केळीची लागवड झाली आहे की नाही याबाबतची पडताळणी करत आहे। जिल्ह्यामध्ये 10 ते 12 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड नसतानाही पीक विमा काढल्याचा अंदाज आहे। ई रिक्षा वाढीसाठी माथेरानमधील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। ई रिक्षा वाढवून मिळण्यासाठी 200 सह्यांचं निवेदन पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या सहकार्यानं 2014ला 108 ही रुग्णवाहिका सेवेत दाखल झाली आहे। गेल्या 10 वर्षांच्या काळामध्ये या रुग्णवाहिकेनं 1,44,543 रुग्णांना त्याचा लाभ झालाय। जळगावच्या जामनेर शहरातील सोनबर्डी इथल्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे जामनेर शहरात हळहळ व्यक्त केली जाते। रावेरमधील सावदा इथं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। परिसरामध्ये गटार असल्यानं सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। तर परिसरामध्ये गटार बांधून स्वच्छता करण्याची मागणी रहिवासी करतायत। नगर परिषदेकडे त्यांनी तशी मागणी केली आहे। वर्ध्यामध्ये कारंजाच्या पाणी टंचाईसाठी आढावा बैठक घेण्यात आलेली आहे। पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी आमदार सुमित वानखेडे यांनी सरपंचांशी चर्चा केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतीच्या मोबदल्यासाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी दमदाटी करत फरफटत नेल्याचा आरोप करण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या व्यथेकडे सरकार कधी लक्ष देणार असा सवाल विचारत शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले। महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांचं निधन झालंय। श्वसनाच्या आजारामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जिवती तालुक्यातील पहाडवणी भागातील जंगो देवीचं दर्शन घेत पूजा अर्चना केली आहे। यावेळी मुनगंटीवार यांचा मंदिर समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला।
मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये रात्री जोरदार थंडी पडतीये तर दिवसा उष्णतेची लाट असल्याचं दिसतंय. निफाडचा पारा 10 अंशांवर आला आहे तर वातावरणातील बदलामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणाची क्षमता वाढवण्यात यावी अशी मागणी केली जाते. शहराला पाणी पुरवठा अपुरा पडत असल्यानं क्षमता वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. प्रशासनाकडे त्यांनी ही मागणी केली. चाकण नगर परिषदेसह खराबवाडी आणि बिरदवाडीचा घनकचरा दगडखाणीजवळ टाकला जातोय आणि कर्मचाऱ्यांकडून रात्री अपरात्री हा कचरा जाळला जातो. त्यामुळे कचरा डेपोजवळील धुरामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथं एका विवाह सोहळ्यामध्ये एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी उपस्थिती लावली. मात्र गिरीश महाजन येण्याआधीच खडसेंनी विवाह सोहळ्यातून निरोप घेतला. त्यामुळे दोघांची भेट थोडक्यात चुकली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मात्र तारीख पे तारीख सुरू आहे. सरकारनं यामध्ये विशेष बाब म्हणून लक्ष घालून निर्णय घेतला पाहिजे. एकनाथ खडसेंनी ही प्रतिक्रिया दिली. राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनानं गांभीर्यानं घेतलेले आहेत. वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले. तर मागील 16 वर्षांमध्ये राज्यात वाघांची संख्या सरासरी 350 वाढल्याचं सांगितलंय त्यांनी. साताऱ्यातील कराडमध्ये भर वस्तीत अवैध मार्गाने वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याचं समोर आलंय. पण कराडच्या महसूल आणि पोलीस प्रशासनाने याकडे सपशेल दुर्लक्ष केलं. गोंदियातील एका घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घरात भीषण आग लागली. यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झालंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशीही जवळपास 40 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. 4 चाकींसह रिक्षाची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. अकोल्याच्या दहीहंडा पोलीस ठाण्याच्या लाचखोर शिपायासह तंटामुक्ती अध्यक्ष 10,000ची लाच स्वीकारल्याप्रकरणी एसीबीच्या जाळ्या सापडलेल्या आहेत. तर या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कंबोडिया देशातून ही टोळी अनेक भारतीयांना गंडा घालत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी 5 जणांच्या टोळीला जेरबंद केलं. येवल्यातून जाणाऱ्या पुणे इंदौर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. यावेळी या मार्गावर 2 वाहनांची धडक झाली. 3 जण गंभीर जखमी आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. श्रीरामपूर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात पालिकेनं पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली. अनेक वर्षांपासून अनधिकृत अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचं काम पालिकेनं हाती घेतलंय. ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झालेला नाहीये. पण काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. चाकणमध्ये खंडणीसाठी अपहरण करणाऱ्यांना पोलिसांनी जेरबंद केलंय. एकटा व्यक्ती पाहून त्याला चाकूचा धाक दाखवत लुटण्यात आलं. तर यावेळी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे आणि 2 लाखांचा मुद्देमालही जप्त केला. रावेर तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्यांना वनविभागानं ताब्यात घेतलंय. 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. वाहन चालकाला वनविभागानं अटक केली. सोलापूर जवळील माळढोक अभयारण्यालगत खासगी क्षेत्रातील 15 एकर गवताला भीषण आग लागली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सोलापुरात चोऱ्या करणाऱ्या राजस्थानच्या 3 मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पालघरच्या सोमटाजवळ ट्रॅफिक जाम झालं तर दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये इराणमधील किवी फळ दाखल झालंय. सध्या या इराणी किवी फळांना मोठी मागणी आहे. बाजारामध्ये प्रति किलो 90 रुपयांचा भाव मिळतोय. तर त्याआधी 50 ते 60 रुपयांना विकल्या जाणाऱ्या किवीचा भाव वाढल्यानं ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे. पुणे महानगरपालिका पाणी पुरवठा विहिरींवर आता क्लोरीन टाकण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसवणार आहे. तर पाण्यातील क्लोरीनचं प्रमाण मोजण्यासाठी मीटर यंत्रणाही बसवली. पुणेकरांच्या सुरक्षेसाठी आता कॉप्स 24चं कवच असणार आहे. बीट मार्शलची जागा कॉप्स 24 घेणार आहे. शहरामध्ये रात्रंदिवस 700 पोलीस फिरता खडा पहारा देतील.
तर कॉप्सच्या दिमतीला 125 दुचाकींसह 39 पेट्रोलिंग कार सुद्धा असतील. भाडेवाढीनंतर बऱ्याच ठिकाणी प्रवासी आणि कंडक्टरमध्ये सुट्ट्या पैशांवरून वाद होण्याचं प्रमाण वाढलंय. हा वाद टाळण्यासाठी कंडक्टरकडे 100 रुपयांची मोड देण्यासह ऑनलाईन पेमेंटची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. बेस्टच्या वीज पुरवठा विभागातील जोडारी सहाय्यक पदासाठी भरती सुरू झाली आहे. त्यासाठी बेस्टकडून प्रशिक्षित उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. बेस्टच्या वीज पुरवठा विभागात असंख्य पदं रिक्त आहेत, ती तातडीनं भरावी अशी मागणी बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षांनी केली होती. मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाण पुलाच्या कामानिमित्त सीएसएमटी आणि मस्जिद दरम्यान ब्लॉकची मालिका सुरूच आहे. आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक इथं असेल, तर कर्नाक पुलाच्या कामासाठी विशेष आपत्कालीन ब्लॉक घेतला जाणार आहे. मागील अनेक दिवसांपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेचं वेळापत्रक बिघडलेलं आहे. 8 मिनिटांच्या प्रवासासाठी दुप्पट वेळ लागतोय. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा 20 ते 30 मिनिटांची भर पडलेली आहे. तर मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. नवी मुंबई महापालिका प्रशासनानं पुन्हा एकदा शहरामध्ये नवी चार्जिंग स्थानकं कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू केल्यात. महापालिका प्रशासनानं पुन्हा एकदा शहरामध्ये 124 ठिकाणी अशा प्रकारे चार्जिंग स्थानकं उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. त्याला खासगी कंपन्यांचा कसा प्रतिसाद मिळतो याविषयी उत्सुकता आहे. मुंबईसह राज्याच्या वातावरणात अचानक मोठा बदल झाला आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत थंडी मुक्कामी असते, पण दिवसा नागरिकांना कडक उन्हाचा ताप सहन करावा लागतो. पुढील आठवडाभर मुंबई शहर आणि उपनगरात हीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. मुंबई विमानतळावरील टर्मिनल 1चा पुनर्विकास होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेले टर्मिनल पाडलं जाणार आहे. नोव्हेंबर 2025 पासून पुनर्विकासाचं काम सुरू होईल. ठाण्यातील सांस्कृतिक केंद्र असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतांच्या दुरुस्तीचं काम सुरू झालंय. पण आता नव्यानं होऊ घातलेल्या रंगायतांमध्ये आरामदायी खुर्च्यांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. 960 प्रेक्षक बसू शकणार असल्याची माहितीही पुढे आली आहे. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक.